पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशात पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक तत्वांची करणार घोषणा। सरकारी इमारतींमध्ये अधिकाधिक सौर ऊर्जेचा वापर करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन। भारतीय पारंपरिक औषधोपचार पद्धतींना जगभरात मान्यता मिळावी यासाठी आयुष मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या समन्वयाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता। देशविरोधी घोषणा प्रकरणी अटकेत असलेला विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। आपला देश सरकारी कामकाज अर्थव्यवस्था याबद्दल माहिती देणाऱ्या स्पर्धा परीक्षांनाही उपयुक्त अशा पुस्तकांचं अरुण जेटली यांच्या हस्ते झालं प्रकाशन। राज्याला आयात निर्यातीचं केंद्र बनवणाऱ्या नव्या बंदर धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता। च्या महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कायद्यात सुधारणा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। याबाबतचे विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात येणार। भारतानं 2015-16 या विपणन वर्षात 9,50,000 टन साखर निर्यात केली। भारतीय साखर कारखाना महासंघाची माहिती। येत्या 3.5 वर्षामध्ये प्रत्येक जिल्ह्यात नाट्यगृह बांधण्यात येणार। सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांची माहिती। मुंबईत वांद्रे वरळी सागरी सेतूचा उपयोग करणाऱ्या वाहन चालकांसाठी ईटीसी टॅक्सचं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं उद्घाटन। महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षेला आज राज्यभरात सुरुवात। पेट्रोलच्या दरात लिटरमागे 32 पैशांची कपात तर डिझेल दरात 28 पैशांची वाढ। सुप्रसिद्ध संगीतकार खय्याम यांनी आपल्या 90व्या जन्मदिनानिमित्त केली 10 कोटी रुपयांच्या ट्रस्टची घोषणा। स्वामी विवेकानंद यांचे आध्यात्मिक गुरु आणि महान दार्शनिक रामकृष्ण परमहंस यांची आज जयंती। पंतप्रधानांनी केलं अभिवादन। रशियातील वसतिगृहात मृत्युमुखी पडलेल्या करिश्मा भोसले हिच्या मृतदेहावर पुण्यात अंत्यसंस्कार। रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुंबई संघ दाखल।